नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण 2025 ला मिळालेले सर्व महत्त्वाचे पुरस्कार बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. बघा, पहिला प्रश्न आहे, 2025 मध्ये रेमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे? काय विचारलंय? पहिली भारतीय संस्था. तर ते आहे ऑप्शन इथे काय पाहिजे होतं? एज्युकेटेड गर्ल्स. स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. एज्युकेटेड स्पेलिंग मिस्टेक नाही, टायपिंग मिस्टेक. एज्युकेटेड गर्ल ही पहिली भारतीय संस्था आहे जिला रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. आणखीन 2 व्यक्तींना रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. तर ते 2 व्यक्ती कोण आहे? तर ती आहे मालदीवची शाहिना अली. मालदीवची शाहिना अली, लक्षात ठेवा. मालदीवची शाहिना अली. आणि तिसरे व्यक्ती कोण आहे? फिलिपिन्सचे फ्लावियानो. लक्षात ठेवा, नाव कठीण आहे. फिलिपिन्सचे फ्लावियानो एंटोनियो एल विलानुएवा. कोण आहे? बघा, रेमन मॅग्सेसे पुरस्कार पहिली भारतीय संस्था विचारलं तर एज्युकेटेड गर्ल्स हे आन्सर येणार. आणि आणखीन 2 व्यक्ती कोण आहे? मालदीवची शाहिना अली आणि तिसरे कोण आहे? फिलिपिन्सचे फ्लावियानो एंटोनियो एल विलानुएवा. नाव कठीण आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा परीक्षेत विचारले जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सप्टेंबर 2025 मध्ये, कधी? सप्टेंबर 2025 मध्ये कोणाला दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर ते आहे साऊथचे ऍक्टर मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 मिळालेला आहे. पण देण्यात कधी आला? 2025 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या प्रख्यात लेखकाला प्रोफेसर व्ही के गोकक पुरस्कार 2025 ने सन्मानित केले जाईल? तर बघा, त्याचा आन्सर आहे आनंद व्ही पाटील यांना प्रोफेसर व्ही के गोकक पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 82वा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये कोणत्या भारतीय चित्रपट निर्मात्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर याचा आन्सर आहे अनुपर्णा रॉय. ही पहिली भारतीय महिला आहे, म्हणून अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहिली भारतीय महिला आहे अनुपर्णा रॉय, जिला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये काय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि कोणत्या फिल्मसाठी? यांची कोणती फिल्म होती? तर फिल्म होती सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज. सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या मूवीसाठी अनुपर्णा रॉय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्या पहिल्या भारतीय महिला बनल्या ज्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सप्टेंबर 2025 मध्ये कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बघा, याचा आन्सर आहे युनुस अहमद यांना कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कोणत्या माहितीपटासाठी आउटस्टँडिंग नॅरेटर श्रेणीमध्ये एमी पुरस्कार जिंकला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे आमचे महासागर, म्हणजे अवर ओशन्स. लक्षात ठेवा, अवर ओशन्स. याच्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आउटस्टँडिंग नॅरेटर श्रेणीमध्ये एमी पुरस्कार मिळालेला आहे अवर नेशन साठी.
सप्टेंबर 2025 मध्ये स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कार मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत कोणत्या शहराने प्रथम पुरस्कार जिंकलाय? तर याचा आन्सर आहे इंदोर. इंदोर या शहराला स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कार मिळालेला आहे. आणि कशामध्ये? 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या माजी पंतप्रधानांना व्ही नरसिंह पुरस्कार, स्मृती पुरस्कार अर्थशास्त्र प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचा आन्सर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग यांना 2025 मध्ये व्ही नरसिंह स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, 77व्या प्राईम टाइम एमी अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेचा पुरस्कार कोणी जिंकलाय? बघा त्याचा आन्सर आहे द पीट. कशामध्ये विचारलाय? नाटक. सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेचा पुरस्कार कशाला मिळालेला आहे? द पीट. आणि कशामध्ये? 77व्या प्राईम टाइम एमी अवॉर्ड्स मध्ये. नाटक विचारलं तर. आणि कॉमेडी विचारलं तर कॉमेडी मध्ये आहे द स्टुडिओ. कॉमेडी मध्ये कोणाला मिळालेला आहे? द स्टुडिओ. आणि ड्रामा मध्ये द पीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यातील हॉर्नबिल महोत्सवाला द वीक हेरिटेज अवॉर्ड्सने सर्वोत्तम सांस्कृतिक संगीत आणि नृत्यासाठी सिल्वर बर्गत पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? तर बघा याचा आन्सर आहे नागालँड. नागालँडचा हॉर्नबिल महोत्सव असते, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी काय? सर्वोत्तम सांस्कृतिक संगीत आणि नृत्यासाठी कोणता पुरस्कार? सिल्वर बर्गत पुरस्कार. कोणाला? नागालँडला, हॉर्नबिल महोत्सवासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स ASME कडून 2025 चा हॉली मेडल कोणाला देण्यात आला आहे? तर बघा याचा आन्सर आहे बाबा कल्याणी. बाबा कल्याणी यांना अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स म्हणजे ASME कडून 2025 चा हॉली मेडल देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणी जिंकलाय? तर बघा याचा आन्सर आहे मनिका विश्वकर्मा. मनिका विश्वकर्मा यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब जिंकलाय. आणि ह्या कुठच्या आहे? तर ह्या आहे राजस्थानच्या. कुठच्या आहे? राजस्थान, RJ. ऑगस्ट 2025 मध्ये 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलाय? तर याचा आन्सर आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. तर ते आहे नितीन गडकरी. नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये पहिला अन्न आणि शांततेसाठी जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? तर त्याचा आन्सर आहे ॲडेमोला ए ॲडनेले. काय आहे? ॲडेमोला ए ॲडनेले यांना 2025 मध्ये पहिला अन्न आणि शांततेसाठी जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्जेंटिना कडून जुलै 2025 मध्ये शहराची चावी म्हणजे की टू दी सिटी हा प्रतिकात्मक पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बघा याचा आन्सर आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिना कडून की टू द सिटी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मानवतेची सेवा केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी नेल्सन मंडेला पुरस्कार 2025 कोणत्या व्यक्तींना प्रदान केला आहे? तर बघा, नेल्सन मंडेला पुरस्कार 2025 हा ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि कॅनेडी ओडेडे. कोण? ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि कॅनेडी ओडेडे यांना नेल्सन मंडेला पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रतिष्ठित जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलाय? तर बघा, याचा आन्सर आहे डॉक्टर व्ही नारायण. इस्रोचे 11वे अध्यक्ष. कशाचे? इस्रोचे 11वे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायण यांना जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ऐतिहासिक भेटी दरम्यान ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी स्टार, काय आहे? ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी स्टार हा राष्ट्रीय सन्मान देण्यात आलाय? तर बघा, ते आहे घाना. घाना देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे आणि तो कोणाला देण्यात आलाय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या कन्नड लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे बानू मुस्ताक. बानू मुस्ताक यांना त्यांच्या हार्टलॅम्प या साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे. आणि हार्टलॅम्पचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कोणी केले आहे? तर त्यांचं नाव आहे दीप भास्ती. हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. इंग्रजीमध्ये कोणी ट्रान्सलेट केले? दीप भास्ती. मिस वर्ल्ड 2025 चा काय आहे? मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकला? तर बघा, याचा आन्सर आहे ओपल सुचाता चुआंगशी. या कुठच्या आहे? थायलंड देशाच्या. कोणत्या देशाच्या आहे या? थायलंड देशाच्या आहे. आणि यांनाच मिस वर्ल्ड 2025 चा किताब मिळाला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाईल? तर बघा, याचा आन्सर आहे विनोद कुमार शुक्ला. विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. आणि हे कुठल्या राज्याचे आहे? तर हे आहे छत्तीसगड राज्याचे. प्रिट्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, प्रिट्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 हे लिऊ जियापुन. कोण? लिऊ जियापुन. आणि हे कुठल्या देशाचे आहे? तर हे आहे चीन या देशाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, जागतिक अन्न पुरस्कार 2025 हे डॉक्टर मारिएंगेला हंगरिया. कोण? डॉक्टर मारिएंगेला हंगरिया यांना जागतिक अन्न पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य. आहे हा. 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य, दोघांना पण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये 34वा सरस्वती सन्मान 2024 सरस्वती सन्मान 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे भद्रेश दास स्वामी. भद्रेश दास स्वामी यांना 34वा सरस्वती सन्मान 2024 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्रा विभूषण 2025 प्रदान करण्यात आलाय? तर त्याचा आन्सर आहे श्रीलंका. श्रीलंका या देशाचा मित्र विभूषण 2025 हे नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जून 2025 मध्ये कोणाकडून? जैन समाजाकडून धर्मचक्रवर्ती पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? तर बघा, याचा आन्सर आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना जैन समाजाकडून धर्मचक्रवर्ती पुरस्कार देण्यात आला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या लिस्बन शहरातील प्रतिष्ठित की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आलाय? तर ते आहे पोर्तुगाल देशाचा. की ऑफ ऑनर कोणत्या देशाचा आहे? पोर्तुगाल. आणि कोणाला देण्यात आलाय? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य कोण आहे? आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव 2024 कोणाला दिला? तर बघा त्याचा आन्सर आहे राणा प्रताप कलिता. राणा प्रताप कलिता यांना आसाम वैभव 2024 मिळाला आहे. वेटलँड वाईज यूज श्रेणीमध्ये प्रतिष्ठित वार्षिक रामसर पुरस्कार 2025 जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर याचा आन्सर आहे जयश्री व्यंकटेशन. जयश्री व्यंकटेशन यांना वेटलँड वाईज यूज श्रेणीमध्ये प्रतिष्ठित वार्षिक रामसर पुरस्कार मिळाला आहे आणि या पहिल्या भारतीय ठरले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्च 2025 मध्ये गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड 2025 तर कोणाला मिळाला आहे? दलाई लामा. दलाई लामा यांना गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड 2025 मिळाला आहे. सर्वात प्रभावशाली पर्यावरणविद पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा याचा आन्सर आहे आचार्य प्रशांत. आचार्य प्रशांत यांना सर्वात प्रभावशाली पर्यावरणविद पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एप्रिल 2025 मध्ये स्लोवाकियाच्या कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? तर ते आहे द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू यांना स्लोवाकियाच्या कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे कुमार मंगलम बिर्ला. कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 देण्यात आला? तर बघा याचा आन्सर आहे मनु भाकर, देव गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार. मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते आहे शूटिंग. आणि डी गुकेश चेस, हरमनप्रीत सिंग हॉकी आणि प्रवीण कुमार ऍथलेटिक्स. म्हणजे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी 2025 कोणाला मिळाला आहे? तर ते उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशला सर्वोत्कृष्ट झाकी 2025 चा पुरस्कार मिळालेला आहे. आणि याची थीम काय होती? महाकुंभ 2025. महाकुंभ 2025. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळालेला आहे. शाहरुख खानना कोणत्या मूवीसाठी? तर जवान. आणि विक्रांत मेसी यांना 12 फेल या मूवीसाठी. आणि बेस्ट ऍक्ट्रेस म्हणजे बेस्ट ऍक्ट्रेस कोणाला मिळालेला? तर ते आहे बेस्ट ऍक्ट्रेस कोणाला मिळाला? तर ते मिळालेल्या राणी मुखर्जी. कशासाठी? मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या मूवीसाठी कोणाला मिळालेला? राणी मुखर्जी यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने सर्वात आकर्षक सोशल मीडिया मोहीम श्रेणीमध्ये पाटा सुवर्ण पुरस्कार 2025 जिंकलाय? तर याचा आन्सर आहे केरळ. केरळने सर्वात आकर्षक सोशल मीडिया मोहीम श्रेणीमध्ये पाटा सुवर्ण पुरस्कार 2025 जिंकलाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम
कडून कोणत्या भारतीय महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमाला प्रतिष्ठित विषुववृत्त काय प्रतिष्ठित इक्वेटर प्राइज प्रतिष्ठित इक्वेटर प्राइज 2025 कोणाला मिळाला आहे? तर याचा आन्सर आहे बीबी फातिमा महिला बचत गट. बीबी फातिमा स्वयं महिला बचत गट. बीबी फातिमा महिला बचत गट यांना काय मिळालेलं आहे? इक्वेटर प्राइज 2025. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये भारतातील कोणत्या विमानतळाच्या नवीन टर्मिनलला आंतरराष्ट्रीय वास्तुकला पुरस्कार 2025 मिळाला आहे? तर याचा आन्सर आहे गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी. कोणता आहे? गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी. या विमानतळाला काय आंतरराष्ट्रीय वास्तुकला पुरस्कार 2025 मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेड मी चेंज लाकडी शिल्पासाठी प्रतिष्ठित ललित कला अकादमी पुरस्कार. ललित कला अकादमी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलाय? तर ते आहे प्रेमचंद्र पुक्रांबम. कोण आहे? प्रेमचंद्र पुक्रांबम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महत्वाचा आहे, मानसिक आरोग्य पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा याचा आन्सर आहे सायमा वाजेद. सायमा वाजेद यांना मानसिक आरोग्य पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द लकी वन्स या पुस्तकासाठी शक्ती भट पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा याचा आन्सर आहे जारा चौधरी. जारा चौधरी यांना शक्ती भट पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित होणारी पहिले भारतीय कोण बनले? तर ते आहे दीपिका पादुकोण. दीपिका पादुकोण ही हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित होणारी पहिली भारतीय बनली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या भारतीय लेखकाला पेन ट्रान्सलेशन पारितोषिक देण्यात आले? तर बघा याचा आन्सर आहे गीतांजली श्री. गीतांजली श्री यांना पेन ट्रान्सलेशन पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲबल पारितोषिक 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे अँड्र्यू वाइल्स आणि टेरेन्स टाउडी. अँड्र्यू वाइल्स आणि टेरेन्स टाउडी यांना ॲबल पारितोषिक 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 97व्या अकादमी म्हणजे ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे? तर बघा सर्वोत्कृष्ट ऑस्कर मूवी कोणाला मिळाला आहे? अनोरा. आणि याच्यामध्ये बेस्ट ऍक्टरला कोण? एड्रियन ब्रॉडी. एड्रियन ब्रॉडी बेस्ट ऍक्टर. आणि ऍक्ट्रेस कोण? मिकी मॅडिसन. मिकी मॅडिसन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? तर बघा याचा आन्सर आहे 139. 2025 मध्ये 139 लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहे. 139. त्याच्यामध्ये पद्मविभूषण किती? पद्मभूषण आणि पद्मश्री. 7, 13 आणि 19. बघा 113 लोकांना पद्मश्री, 19 लोकांना पद्मभूषण आणि 7 लोकांना पद्मविभूषण. यामध्ये महिला किती आहे? ते यामध्ये 23 महिला. बघा प्रश्न विचारला जातो किती महिलांना पद्म पुरस्कार, तर किती आहे? 23 महिला आहे. आणि यामध्ये 10 NRI म्हणजे 10 NRI आहेत. आणि उरले किती? 13 लोकांना मरणोपरांत. 13 लोकांना मरणोपरांत पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा काय आहे? 23 महिला
आणि 13 मरणोपरांत आणि 10 येणार आहे. आणि 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणी जिंकलाय? तर बघा याचा आन्सर आहे समर अबू एलोप. समर अबू एलोप यांनी वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2025 पुरस्कार जिंकला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रिक्स वर्साय अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर बघा याचा आन्सर आहे यंताई पेंगलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ चीन. काय आहे ना? यंताई पेंगलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ चीन याला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणि कोणाकडून? प्रिक्स वर्साय अवॉर्ड यांच्याकडून. कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाला त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? तर याचा आन्सर आहे चंद्रिका टंडन. चंद्रिका टंडन या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाला त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिजेंड्स ऑफ एंडोस्कोपी अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा याचा आन्सर आहे डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी. डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांना लेजेंड्स ऑफ एंडोस्कोपी अवॉर्ड 2025 देण्यात आला आहे. आणि बघा मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण की डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी हे तेलंगणाचे आहे. कुठचे आहे हे? तेलंगणाचे. आणि यांना 2025चा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. आणि हे कोणत्या क्षेत्रासाठी आहे? मेडिसिन चिकित्सा क्षेत्रासाठी. म्हणून हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्च 2025 मध्ये नॉर्वेचा हॉलबर्ग पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलाय? तर याचा आन्सर आहे गायत्री चक्रवर्ती पी वॉक. गायत्री चक्रवर्ती पी वॉक यांना नॉर्वेचा हॉलबर्ग पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्च 2025 मध्ये इंग्रजी भाषेच्या श्रेणीत साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार काय विचारलाय? साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार 2024 कोणाला मिळालाय? तर याचा आन्सर आहे अनिसुर रहमान. अनिसुर रहमान यांना साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार 2024 मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलाय? तर बघा याचा आन्सर आहे वर्षा देशपांडे. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय कलाकाराने ऑस्कर ऑफ मॅजिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिल्म वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक 2025 मध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार? तर बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार कोणाला मिळाला? तर ते आहे सुहानी शाह. सुहानी शाह यांना बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये कोणत्या बॅडमिंटन दुहेरी जोडीला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 देण्यात आलाय? तर बघा 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये कोणत्या देशाचा? फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी कोणाला प्रदान करण्यात आलाय? तर ते आहे सुमित टप्पू. बघा लक्षात ठेवा, नाहीतर ऑप्शन मध्ये पीएम मोदी आला तर आपण पीएम मोदी करू शकतो, कारण की पीएम मोदींना बरेचसे पुरस्कार मिळालेला आहे. तर हा कोणाला मिळाला आहे? फिजी देशाचा कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी सुमित टप्पू. ठीक आहे, लक्षात ठेवा. जानेवारी 2025 मध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर बघा याचा आन्सर आहे डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद. काय आहे? डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 कोणाला देण्यात आलाय? तर बघा याचा आन्सर आहे गुंटर ब्लॉशेल.
गुंटर ब्लोशेल यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024-25 साठी प्रतिष्ठित महाराजा हरिसिंह पुरस्कार कोणता आहे? महाराजा हरिसिंह पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे मनोज सिन्हा. मनोज सिन्हा यांना प्रतिष्ठित महाराजा हरिसिंह पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 54व्या दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलाय? बघा काय म्हणत आहे, दादासाहेब फाळके लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड कोणता आहे हा? दादासाहेब फाळके लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड 2024. तर तो मिळालेला आहे मिथुन चक्रवर्ती यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? तर बघा 2024 चा निवोन हिडान्को ही एक जापानी संघटना आहे आणि या जापानी संघटनेला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2025 चा कोणाला मिळाला आहे? शांततेचा 2025 शांततेचा कोणाला मिळाला? तर त्याचं नाव आहे मारिया, लक्षात ठेवा, मारिया कोरिना, काय नाव? मारिया कोरिना मचाडो. मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद ॲट टोबॅगो कसं नाव आहे? ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो नावातच काय आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगोचा. तर हा मिळालेला आहे नरेंद्र मोदी यांना. कोणाला मिळाला? नरेंद्र मोदी यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस कुठचा आहे हा? ब्राझीलचा. आणि कोणाला मिळालेला आहे हा? ब्राझीलचा नरेंद्र मोदी यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलाय? तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हे राम सुतार यांना प्रदान करण्यात आलाय. आणि राम सुतार कोण आहे? ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार पटेलांची मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवली आहे. तसेच अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये रामची जी मूर्ती बनवली आहे ती राम सुतार यांनी बनवलेली आहे. जून 2025 मध्ये हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 हे पार्वती तिर्की यांना देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने जून 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस 3 कोणता सन्मान आहे? ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस 3 कोणत्या देशाचा आहे? तर ते आहे सायप्रस देशाचा. आणि कोणाला मिळाला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जून 2025 मध्ये बंद करण्यात आलेला जेसीबी कोणता पुरस्कार आहे? जेसीबी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? तर तो होता साहित्य क्षेत्राशी संबंधित जेसीबी पुरस्कार जो जून 2025 मध्ये बंद करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वृत्तपत्राला युनेस्को प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2025 देण्यात आला आहे? तर बघा याचा आन्सर आहे ला प्रेन्सा. युनेस्को प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आलाय? ला प्रेन्सा या वृत्तपत्राला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2025 मध्ये बार्बाडोसचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस काय आहे? ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस कोणाला देण्यात आलाय? तर बघा याचा आन्सर आहे नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस देण्यात आला आहे. मार्च 2025 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार
अँड की ऑफ द इंडियन. काय आहे? ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन. हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे? तर तो आहे ऑफ द इंडियन ओशन पाहिजे. इंडियन ओशन, ऑफ द इंडियन ओशन. तर कोणत्या देशाचा आहे? मॉरिशस देशाचा. आणि कोणाला मिळालेला आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यायाधीश के एस हेगडे पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलाय? तर बघा, न्यायाधीश के एस हेगडे पुरस्कार 2025 हे सुधा मूर्ती यांना देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलाय? तर बघा, याचा आन्सर आहे डॉक्टर मृत्युंजय महापात्रा. डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांना संयुक्त राष्ट्रांचा सासाकावा पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कान्स फिल्म महोत्सव 2025 मध्ये प्रतिष्ठित पाल्मे डिओर पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? तर बघा, याचा आन्सर आहे जाफर पनाही. जाफर पनाही. जाफर पनाही यांना कान्स फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये प्रतिष्ठित पाल्मे डिओर पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगणकीय क्षेत्रातील तांत्रिक योगदानासाठी दिला जाणारा एएम ट्युरिंग पुरस्कार. कोणता पुरस्कार आहे? एएम पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलाय? तर ते दिलं अँड्र्यू बार्टो आणि रिचर्ड सटन. अँड्र्यू बार्टो आणि रिचर्ड सटन यांना देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 34वा व्यास सन्मान 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे सूर्यबाला. सूर्यबाला यांना 34वा व्यास सन्मान 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, टाइम मासिकाने कोणत्या भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संवर्धनकर्त्याचा वुमन ऑफ द इयर कोणता पुरस्कार आहे? वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? तर ते देण्यात आलाय पूर्णिमा देवी वर्मन. पूर्णिमा देवी वर्मन यांना वुमन ऑफ द इयर 2025 देण्यात आलाय. आणि यांनी कोणते कार्य केले? तर बघा, सारस नावाचा पक्षी आहे. सारस नावाचा पक्षी यांच्या संरक्षणासाठी पूर्णिमा देवी वर्मन यांना वुमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. आणि सारस पक्षी कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? सॉरी, देशाचा नाही, कोणत्या राज्याचा आहे? तर हा यूपी राज्याचा राष्ट्रीय पक्षी आहे सारस. वर्ल्ड लॉ काँग्रेस पुरस्कार 2025 मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण बनले आहे? तर याचा आन्सर आहे भुवन रिभू. भुवन रिभू यांना वर्ल्ड लॉ काँग्रेस पुरस्कार 2025 मिळवणारे पहिले भारतीय वकील बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थलांतर आणि श्रद्धा यावर लिहिण्यासाठी कोणत्या लेखकाला पेन पिंटर पुरस्कार 2025 देण्यात आलाय? तर बघा, लीला अबोलेला यांना पेन पिंटर पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघतात.